तर का म्हणता मित्रांनो, आज होता रविवार. तर प्रेम भाऊ म्हणे आज कुठेतरी फिरायला घेऊन चला. तर प्रेम भाऊनी म्हणलं आणि आपण नाही जायचं असं कधी होईल का? नात करते का? जावंच लागतंय. कुठे जायचं बाबू आपल्याला? कुठं जायचं बाबू आपल्याला? बाई कुठं जायचं आपल्याला? तर प्रेम भाऊची काही तब्येत ठीक नव्हती, तरी पण भाऊ जाण्यासाठी उत्सुक लागले आपल्या तयारीला. पटापट तयारी करून घ्या आणि चला. इच्छा तर बाईची पण येण्यासाठी होती, पण बाईला येण्यासाठी मनाई केली म्हणून बाईची तयार राहिली. भाऊची पण तयारी जबरदस्त चालूच होती. तेवढ्यात म्हणलं आपण पण तयारी कराव. मी पण आपल्या तयारीला लागलो. तर सगळेजण आपल्याला म्हणते तुला तयारी करण्यासाठी भरपूर वेळ लागते, पण मला तर वाटलं नाही मला तयारी करण्यासाठी भरपूर वेळ लागला असेल म्हणून. ती गोष्ट वेगळी आहे की व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड केला आहे, पण तेवढं तर चालतेच आपल्या व्हिडिओ मध्ये, आहे का ना मित्रांनो? मग का घेतला ना 4.25 करोडाच्या पाऊंड्स पावडरचा डबा. 1 किलो पावडर आपल्या हातावर घेतला, अर्धा किलो पावडर आपल्या तोंडावर थोपून घेतला. कुठं जायचं म्हणलं आपण? नाही जायचं कुठे आपल्याला? फिरायला जायचं आहे ना? फिरून येऊ आता. बाई कुठं फिरायला जायचं ना आपल्याला? हा फिरायला जायचंय. फिरून येतो म्हणा, नाही का ना? बाय बाय करून फिरून येतो म्हणा. बाय 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 बाय. प्रेम भाऊ झाला तयार. चलो. तो दोस्तों ये है अपनी लाल परी. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर मित्रांनो, हा आहे इंटरनॅशनल राष्ट्रीय महामार्ग, जो की 4.25 मिनिटात आपल्या पवनारवरून USA ला जातो. आणि हा आहे नाशिक फाटा. याच्या आणखी पुढे गेलं तर अमेझॉनचं जंगल लागते. तर गाडीवरूनच प्रेम भाऊचं लक्ष गेलं झुल्यावर, कारण प्रेम भाऊला झुला खूप आवडते. वाव ओ प्रेम भाऊ बसले आपल्या झुला घेत झुल्याच्या आनंदात. चला. तर मित्रांनो, हे आहे पवनारचं सुप्रसिद्ध देवस्थान म्हणजे नंदीखेडा. हे एक पुरातन मंदिर असल्यामुळे या ठिकाणी भावी लोकांची भरपूर प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. मग इथंच बसतो बाबू आता का चालायचं तिकडं की? हो. तर मित्रांनो, ही आहे पवनारची धाम नदी. वाव ओ हा आहे आश्रमकडील काही परिसर. तर मित्रांनो, हा आहे पवनार सौंदर्यीकरणाचा दुसरा टप्पा. तर मित्रांनो, इथे आम्हाला पाहायला मिळाले कोंबडीचे 3-4 पिल्ले. नंतर आम्ही निघालो समोरच्या प्रवासाकडे. तर हे एक पवनार गावातील अतिशय सुंदर असे एक प्रेक्षणीय स्थळ मानले जाते. लगता है मेरी हेयर स्टाइल बिगड़ गई, ठीक कर लेता हूँ. अच्छा, आज कोई कॉमेडी वीडियो नहीं बनने वाली. ठीक है, चलो. समझ गया. तर मित्रांनो, हे आहे पवनार. या गावामध्ये भरपूर सारं पाहण्यासारखं आहे. चला तुम्हाला दाखवतो.
तर मित्रांनो, यामध्ये काही सीन वापरले होते ते पावसाळ्यामधील होते. असो, काही हरकत नाही. तसा पण आपल्याला हा एक व्हिडिओ कम्प्लीटच करायचा होता. मग काय मित्रांनो, प्रेमभाऊ भिडले आपल्या खेळण्याच्या धुंदीत, कारण प्रेमभाऊला आपला खेळण्याचा एक पार्टनर मिळाला. नंतर प्रेमभाऊचं सगळं खेळून झाल्यावर त्याचं लक्ष गेलं उसाच्या रसाकडे. मग काय, घेतला ना उसाचा एक ग्लास रस आणि प्रेमभाऊ लागले आपले कामी. तर अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग होता. तेव्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत